ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दिव्यांग कुटुंबांच्या घरावर जेसीबी, संसार उद्ध्वस्त, झाडांची कत्तल, कसलीही नोटीस न देता प्रशासनाची तोडक कारवाई। बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे। पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबियांच्या घरावर अचानक जेसीबी फिरवण्यात आला आणि त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाला। घर तुटत असताना दिव्यांग व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होता। काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे। एवढंच नव्हे तर परिसरातील 25 ते 30 झाडांचीही निर्दय कत्तल करण्यात आली आहे। पाटोदा शहरातील सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या गायरान जमिनीवर आदिवासी पारधी कुटुंब गेल्या 30 वर्षापासून वास्तव्यास आहे। मात्र तहसील आणि पोलीस प्रशासनाकडून घरावर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली। छत उखडल्याने सध्या पारधी कुटुंब उघड्यावर आले आहे। आम्हाला कोणी वाली नाही का? आता आम्ही कुठे जायचं असा सवाल आदिवासी पारधी असलेल्या पीडित महिलांनी केला आहे। 35 वर्षापासून मी इथे आहे। मी प्रत्येक वर्षाने आल्यानंतर मला शासनाने प्रत्येक वर्षाला मागणी करून मी ह्या जागेवर तार कंपाऊंड केलेलं होतं आणि आज मी पासा पाणी आणून 200 रुपये लिटर ट्रिपने पाणी आणून मी झाडं जगवले होते आणि आता आता चहा पाण्याचा व्यवसाय करते। माझं पोरगं अपंग आहे, वाटलं तर येऊन जागेवर बघायचं आमच्या हाल काय येतं, पण हे झाडं मी पाणी लेकराला इतकं घातलं नसेल एवढं घातलंय मी। कशामुळे एवढे आमच्यावर अत्याचार? एवढा 330 गायरान आहे, त्याच्यात एक माणूस उठवला नाही ना आमचंच का पाडण्याचं। 330 एकर गायरान आहे, मी त्याच्यात सगळा आडाखडा काढलेला आहे, मग त्यातला एक विकास काय उठवलं नाही। ह्याच्यातला अतिक्रम तुम्हाला ह्या संदर्भात काय नोटीस दिली त्या का? आम्हाला ह्याची नोटीस बिटीस काय चालेली नाही। आम्हाला नोटीस नाही, कुठली काय नाही। नोटीस नाही ती म्हणले भाकऱ्याच्या वस्तीवर भाकऱ्याला दिले का नोटीसी? त्या भाकऱ्याच्या लोकांना नोटीसी दिलेल्या एवढ्या सांगितल्या होत्या आम्हाला कसलीच नोटीस आलेली नाही। तुम्ही इथं किती झाडे लावले होते? आंब्याचे झाड मला सांगते, अजून फणसाचे झाड होते, माझे नारळाचे झाड होते। तुम्ही इथं किती दिवसापासून राहतात? 30 वर्षापासून आम्ही माझ्या लेकरं सगळी इथं शाळा मोठे लहानाची मोठे झाले आणि आम्ही इथंच आहे। दरम्यान या प्रकरणी तहसील आणि पोलीस प्रशासन याबाबत बोलण्यास नकार दिला। कोणतीही नोटीस न देता आदिवासी कुटुंबाला बेघर करणारं संतापजनक आहे। आदिवासी कुटुंबाचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना शासकीय विश्रामगृहात राहण्यास जागा द्यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीनं करण्यात आली आहे। पाटोद्यामध्ये सरकारी हॉस्पिटलच्या पाठीमागे बारकू सोपान पवार या पारधी समाजाचं कुटुंब अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवरती घर करून राहत होतं, पण काल कसली नोटीस न देता त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। पाटोद्याचे तहसीलदार आणि पोलिसांनी ही कारवाई केली। पावसाळा सुरू असताना आदिवासी समाजाच्या पारधी कुटुंबाला त्या ठिकाणी बेघर करण्यात आलेलं आहे। मी प्रश्न विचारतोय पालकमंत्री अजित पवार यांना की या बीड जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही पालकमंत्री तिथं पारधी समाज सुरक्षित नाही। अजितदादा पवार लाज वाटली पाहिजे की पावसाळ्यामध्ये पारधी समाजाला बेघर केलंय आणि बेघर करत असताना दिव्यांग असलेला अपंग असलेला तरुण पोलिसांच्या पायावरती बुटावरती डोकं ठेवून विचारतोय की आम्ही कुठं जायचं? त्याला बेघर करून काय मिळालं? शहराचा सहारा घेणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात येऊ द्यायचंच नाही का? हा प्रश्न सुद्धा ऑल इंडिया पॅन्थरसेना विचारत आहे आणि या घटनेचा निषेध करून तहसीलदार आणि पोलिसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे। पारधी समाजाच्या या कुटुंबाला घर मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्थरसेना मागणी करत आहे। तात्काळ त्याला पाटोद्याच्या गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची परवानगी देऊन जोपर्यंत शासकीय घर मिळत नाही तोपर्यंत शासकीय विश्रामगृहामध्ये त्याला ठेवण्यात यावं अशी ऑल इंडिया पॅन्थरसेना मागणी करत आहे।